पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री हरिविजय आपल्या समोर सादर करत आहे. सर्वांनी मनापासून ऐकावं ही विनंती. ओम श्री गणेशाय नमः. जय जय वृंदावन विलासिनी. आदिमाये तू कुलस्वामिनी. सनकादिकांच्या हृदय भुवनी तू भवानी राहसी. आणि वृंदावनामध्ये जी राधा आहे, जी आदिमाया शक्ती आहे, तिचं स्मरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि संत महात्म्यांच्या हृदयामध्ये ही आदिशक्ती वास करते. काम क्रोध निवारा हेची शुंभ निशुंभ दुष्ट असुर. आणि जिथं काम क्रोध अनिवार्य असतो, भरपूर असतो, त्या ठिकाणी शुंभ आणि शुंभाची बैठक असते. हेची शुंभ निशुंभ दुष्ट असुर. अहंकार हा महिषासुर करी संहार तयाचा. आणि आपल्या शरीरामध्ये पुण्याचा प्रभाव असतो, ह्याला बाजूला सारण्यासाठी, आपल्याला काहीतरी वेडवाकडं लावण्यासाठी हे नेहमी दुष्ट विचार करत असतात. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र शेष वाचस्पती पुरंदर. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र म्हणजे साक्षात शंकर आणि शेष. पुराणे शास्त्रे वेद समग्र तुझे गोंधळी नाचती. आणि सर्वजण आदिमायेच्या पुढं गोंधळामध्ये नाचत असतात. व्यास वाल्मिकी वामदेव शुक प्रल्हाद नारद बली भीष्मादिक. हेची दिवटे प्रकाशक जनाशी मार्ग दाखविती. व्यास, वाल्मिक ऋषी, वामदेव महाराज, शुक ऋषी, प्रल्हाद, नारद, बली आणि भीष्मादिक हे सगळे जगाला चांगला मार्ग दाखवतात. तू कैवल्य पद कनक लतिका आनंद सरोवर मराळिका असं आदिमाय शक्तीला म्हटलेलं आहे. ब्रह्मानंद दायका निज भक्ताशी सुख देशितो. आणि जे तुझे निश्चिम भक्त आहेत, मनापासून तुझी भक्ती करतात, स्मरण करतात, त्यांच्या भक्तीला तू धावून जातेस आणि सर्वांना सुख देतेस. मन मोहने गोकुळवासिनी दुष्ट दैत्य सहारिणी. सावळे मुरलीधरे जगन्मोहिनी नंद सदनी खेळशी तू. आणि काय सांगितलं? मनमोहन म्हणजे अति सुंदर अशा रूपानं ह्या जगन्मोहिनीनं श्रीकृष्णाचा अवतार घेतला आणि दुष्ट आणि दैत्यांना मारण्यासाठी संगे घेऊन गोपाळ निरंजनी घालीशी गोंधळ. आणि आपल्या सवंगड्यांना घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम करत आहेत. निरंजनी घालशी गोंधळ कंस दैत्य हे बस्त सबळ. आणि कंस अति क्रूर आणि महान मोठा दैत्य आहे आणि त्याच्या हातामध्ये अनेक दैत्यांचं बळ आहे. अनेक दैत्य त्याच्या सावला उभे राहिले असतात. ते चितू अंबे भीमा तिरी समपद समकर समनेत्री. वाट पाहासी अहोरात्री निज भक्तांच्या पंढरी. आणि भीमातीरावर जी माता रुक्मिणी आहे ते आपल्या भक्तांची नेहमी वाट पाहत असते. 13वा अध्याय संपता ते रामरूप धरले कृष्णनाते. पाठीमागच्या अध्यायाचं असुरा प्रभंजन सुते येऊन या सहारिले. कंसात्यंत भये करुणी जे जे पाहो जाय नयनी. पंचभूते चराचर प्राणी कृष्ण रूप दिसती तया. हडपी देती विडे करुणी कंस पाहे विडा उकलोनी. त्या माझ दिशे चक्रपाणी हाक फोडून विडा टाकी. आणि ज्यावेळी
कंसाच्या दासीने कंसाला पानाचा विडा खायला दिला आणि ती पानाचा विडा उघडल्याबरोबर त्यामध्ये त्याला कृष्णरूप दिसलं. म्हणे तांबुलात मिळवणी कृष्ण मज दिदला तो आणून घेऊ पातोशी माझा प्राण शत्रुपूर्ण झालासी. आणि ज्या सेवकाने तो विडा आणून दिला त्या सेवकाला म्हणतोय, का रे तू पाण्याचा वेळ घेऊन आलास की मूर्ख कृष्णाला घेऊन आलास? हा, अरे माझा प्राण जायची वेळ आली, माझ्या शत्रूलाच माझ्या सवय घेऊन आलास. सो इकडे गोकुळी वनाशी चालिला वनमाळी. आणि आपल्या घरून कृष्ण भगवान निघाले पेंद्याला सवंगड्यानं घेऊन. आणि कुठे निघाले ते ज्या ठिकाणी बगीचा आहे किंवा जंगल आहे अशा ठिकाणी. भोवती गोपाळांची मंडळी नाना वाद्ये वाजविती. आणि सवंगड्यावर कृष्ण निघाल्यानंतर सवंगडे अनेक तऱ्हेच्या बासरी म्हणा अनेक तऱ्हेच्या गोष्टी वाजवायचे. लागता मुखवायूचे बळ पावे वाजते ती रसाळ. आणि वारं सुटलं की मग मोठ्या मोठ्यानं त्या बासरी वाजवायला सुरुवात करायची. घुमरी मोहरी मृदुंग टाळ आगाती गोपाळ स्वानंदे. घुमरी म्हणजे मृदुंग, मोहरी म्हणजे मृदुंग, टाळ हे सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर असायच्या आणि ते वाजवायला सुरुवात करायची. पूर्वी तपाचरला बहुवस धन्य धन्य तेची वंश स्वधरी रमाविलास धरुणी वाजवी सर्वदा. धन्य आहे ते गोपाळ की ज्यांचा जन्म कृष्णाबरोबरच झाला आणि त्यांना ह्या भगवंताचं कौतुक पाहायला मिळत आहे. कमले हुनी तप मोठे वेणू आचरला बहुत वाटे. काय सांगितलं? कमले हुनी तप मोठे वेणू आचरला बहुत वाटे तरीचा धरी धरिला वैकुंठ पिठी सदा तया ते न विसंबे. आणि ज्याच्या नाभे कमलातून कमल उद्भव निर्माण झाला असा तो वैकुंठधीश तरीचा धरी धरिला वैकुंठ पिठे सदा तया ते न विसंबे. आणि साक्षात तो वैकुंठनाथ विष्णू आहे म्हणून त्यांनी गिरनार पर्वत एका उंगलीवर उचलून धरला. हरीच्या गळ्याची वनमाळा पद लंबिनी मकरंदा गळा. त्यांच्या गळ्यातील माळ्यांचं वर्णन चाललं आहे. सदा सर्वदा पडली गळा देश उपजला कमलेशी. म्हणे मी चरणीच राहिले इने अपाधारीस आवरिले. आणि लक्ष्मी माता म्हणते मी तर परमेश्वराच्या हृदयामध्ये असते हो, पण माझं काम आहे पाय दाबत राहायचं, बघून सेवा करायची. पण मी पायाचे पायापाशीच राहिले आणि हृदयामध्ये दुसरी जीवन बसली. हे न चुकेची कदा काळे भक्ती बळे बळावली. म्हणजे मुरली आणि राधा हो ह्याने तर थैमान मांडले, आता माझं तर कुठंच काय नाही. हरिधरी नानावतार हे गळ्याची नवे दूर. आणि म्हणले हे वैकुंठनाथ श्रीहरी अनेक अवतार क्षणाक्षणाला धरतात, पण हे काय यांना सोडत नाहीत, हे काय दूर राहत नाहीत. इचा किती करावा मत्सर झाले प्रिय कर कृष्णा ते. आता याचा मी किती मत्सर करू, हिला काय काय म्हणू, थकले मी. पडली हे न सुटे गळा मग तिशी स्नेह वाढवे कमळा. आता बोलली काय याच्या गळ्यातून सुटत नाही. गुणगंभीर सावळा दोघी सेविती प्रीतीने. गुणगंभीर आहे भगवान, सदैव असं गुणगंभीर असतात. आणि ह्या म्हणले आता काय ते विचार करावा लागेल. धन्य तो हातीचा वेत्र घेऊन हिंडे राजव नेत्र. वेत्र म्हणजे काय? बासरी.
दंड ते शिखी साचार पिच्छे श्रीधर श्री वाहे. आणि गवळणींचे ते जे दह्याचे हंडे असायचे, हंडे मटके असायचे, ते स्वतःच्या डोक्यावरून फिरायचे. असो ऐका मथुरेचे वर्तमान, कंस चिंताक्रांत रात्रंदिन. आणि आता इथून पुढं मथुरेचं वर्तमान सुरू झालं. कंस रात्रंदिवस चिंताक्रांत राहायचा. तो अघासुरा बोले वचन. अघासुर या नावाचा दैत्य काय म्हणतो, म्हणे मी गिळीन शत्रू तुझा. अरे म्हणले काळजी करू नकोस कंस राजा, मी तुझ्या शत्रूला गिळून टाकीन. कंस गौरविला दुराचार, कारणा प्रती येत. आणि कंस कुठे येतोय, त्या वाईट दैत्याला घेऊन जंगलामध्ये येतोय. अघासुर होऊन विशाळ अजगर असंभाव्य पसरला. आणि त्या अघासुर दैत्याने काय केलं, बलाढ्य असा भुजंगाचं रूप घेतलं, म्हणजे अजगराचं रूप घेतलं आणि रस्त्यामध्ये आडवा पसरला. आणि काय झालं, ज्या ठिकाणी कृष्ण भगवान होते त्याच्याच बाजूला शतयोजने लंबायमान. शतयोजने म्हणजे किती, कमीत कमी 700 मैल किंवा 700 कोस झालं समजा. असं शतयोजन म्हणजे 100 मैल इतकं लांबडं ते रूप घेतलं अजगरानं. आणि पर्वताकार रूप, डोंगरासारखं मोठं रूप. 12 गावे मुख पसरून पडिला से उरगतो. 12 गावा एवढी त्याला जागा लागते. या कुणाला, त्या अजगराला. जैशी नग शृंगे तीक्ष्ण बहुत, तैसे ओळीने भ्यासुरदंत. गोप गोपात प्रवेशत पर्वत दरी म्हणून या. आणि सगळे कृष्णाचे सवंगडी, एखादा पर्वतच आहे आपल्यासाठी म्हणून त्या अजगराच्या मुखामध्ये शिरले. मागे दुरावला श्रीधर. कृष्ण कुठं, पाठीमागे दूर राहिला आणि मात्र त्याच्या मुखामध्ये घुसले. पुढे गेली गायींची मोहर, नवलक्ष गोपाळ समग्र मुखा माझी संचरले. काय सांगितलं इथं, पुढे गेली गायीची मोहर, म्हणजे गाय सांभाळणारी मुलं पुढे गेली. आणि 9 लक्ष गोपाळ समग्र मुखा माझे संचरले. 9 लाख गोपाळ होते, ते सगळे मुखामध्ये प्रवेश करून आत गेले. दुरी राहिला गोपाळ, पुढे विघ्न ओढवले सबळ. भक्त वत्सल घननिळ, जाणवणे आत प्रवेशला. आणि कृष्णाने अंतर्यामी पाहिलं आणि कुठं, त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला. पूर्वी काळ्या मर्दिला थोर. मागच्या अध्यायामध्ये कुणाला, काल्याचं मर्दन केलं. त्याहुनी विशाळ हा अजगर, त्याच्याही लाखो पट विशाळ होता हा अजगर. गोपाळा सहित मुरहर, मुखी त्यांच्या प्रवेशला. गोपाळासह गायीसह सगळ्या होते तेवढ्यासह त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला. प्रवेशले जाणणे समग्र, आजा भाडे मिळवी अघासुर. आणि मुखात शिरल्याबरोबर तोंड मिटायला सुरुवात केली. आक्रंदती गायींचे भार, प्रळय थोर मांडला. आणि गाय भ्यायला लागल्या, जसं ते खाली येईल तसा, आणि मोठा मोठा हंबरडा फोडू लागल्या. गडे म्हणती नारायणा, आता रक्षी आमूच्या प्राणा. तो पूर्वी उचलून गोवर्धना, भक्तजना रक्षिले. ज्याप्रमाणे गोवर्धन उचललास एका बोटावरती, त्या प्रमाणात आमचं रक्षण कर. 12 गावे दावाग्न, तो आगळीला न लागता क्षण. 12 गावाला अग्नी लागला, तो एका क्षणामध्ये त्याला गिळून टाकलास. एवढा मोठा अग्नी. तेही तूची रक्षशी पूर्ण, भरवसा हे आम्हा तेही तूच वाचवलंस आणि आताही आम्हाला तूच वाचवणार आहेस. सिंह सखा झाला पुरता, मग भय काय काननी हिंडता. जर
शहज संघ असेल किंवा वाघ संघ असेल तर जंगलामध्ये फिरायला भीतीच राहणार नाही, भीती वाटणारच नाही. काय अशी चिंता दीपाची, आणि तुझ्यासारखा परमेश्वर आमच्या संघ असल्यानंतर काय जरूर आहे दिव्याची तरी. ऐशे बोलता गोपाळ भक्त वत्सल तो तमाल नीळ, कृपेने द्रवला दयाळ झाला विशाळ ते समयी. आणि गोपांचं संघ असणाऱ्या संपूर्ण आपल्या सवंगड्याचं ते ऐकल्यानंतर भगवंताने विशाल रूप धारण केलं, विराट स्वरूप धारण केलं. 12 योजने त्याचे मुख, त्याहून उंच झाला रमानायक. 12 एवढा 12,1200 लांब लचक एवढं मोठं रूप घेतलं होतं, पण त्याच्यापेक्षा उंच आणि मोठा जाड असं रूप घेतलं. उभाच्या जिगर देख चिरला तेव्हा गोविंदे, आणि तोंडामध्ये हात घालून ते बछाळ असं फाडलं आणि पुन्हा त्याला असं फाडून फेकून दिला. जैसा शुष्क वेणू कुठारे, एकाची घाई उभा चिरे, की पट फाडिता निकरे, वेळ काही न लगेची. बघा की शुष्क म्हणजे आग, एखाद्या ठिकाणी आग लागली आणि आता बाबा हे गर्भ जळतंय, तर माणूस काय करतो, एखादं काठी मोठं काहीतरी घेतो आणि ते पाडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते विझून जाईल असं. तैसा उभाची फाडला घासुर, सोडविले गोपांचे भार, आणि त्याला फाडला आणि या सगळ्यांना सोडवलं. गगनातून पुष्पवृष्टी सुरवर वारंवार करती, आणि आकाशातून 33 कोटी देवांनी फुलांचा वर्षाव सुरू केला. अस्तासी जाता चंडाश म्हणजे सूर्य, गोकुळा परतला परमपुरुष, कारण कृष्ण हे परमपुरुष आहेत, पूर्ण पुरुष आहेत, म्हणून हे गोकुळाकडे माघारे निघाले. नंदादी गोळिनिया यशोदेसा समाचार कळला हा, आणि नंदराजाला आणि यशोदा मातेला हा संपूर्ण समाज वृत्तांत समजला. आश्चर्य वाटे सकळा ते, म्हणते मनुष्य कोण म्हणे याते, समाचार कळला कंसाते अगासूर निमाला, आणि कंसाला बातमी कळली की अगासूर आपला गतप्राण झाला. मग पाठविला धेनुकासूर, धेनुकासूर नावाचा दैत्य पुन्हा पाठवला. महाक्रोधी दुराचार ताडवनात सुर, वृषभ होणे बैसला, आणि ताड म्हणून एक वन आहे, त्या वनामध्ये मोठा बैल म्हणून त्यानं रूप घेतलं मोठ्या बैलाचं, आणि त्या वनामध्ये बसून राहिला. ते जाणोनी गोविंद तिकडे चालविला गोवृंद. अरे चमाला म्हटला, ह्यो तर बैलाजर घेऊन बसलाय, आता मला आपला मोर्चा ह्या सगळ्यांनी घेऊन तिकडे वळवूया, आता ही दिशा सोडून देऊ पुढची. तिकडे चालविला गोवृंद, ताडवनात मुकुंद नानाविध खेळ खेळे, आणि त्या ताडवनामध्ये अनेक तऱ्हेचे लपाछपीचे खेळ, इटूदांडीचे खेळ, चेंडू फिकून मारता एकामेकाला असे खेळ तो भगवंत खेळू लागला. ताड लागले दाट बहुत माझी धेनुकासूर गर्जत, आणि ते जंगल कसं होतं, दाट झाडीचं होतं, आणि त्यामध्ये गर्जना करायला लागला. गोप झाले भयभीत हरिमुख तेव्हा विलोकिती, आणि त्या बैलाच्या आवाजाला ऐकून सगळे गोप भ्यायला लागले, मोठ्या रडू लागले, ओरडू लागले. त्यावेळी कृष्ण भगवान तिकडे पाहतायत आणि काय म्हणतात, दैत्याचा उत्कर्ष अद्भुत शृंगे उंच जेवी महापर्वत. दैत्यानं रूप कसं घेतलं होतं, त्याच्या शिंगांची उंची पर्वत इतकी उंच होती, मग तो कसा असेल त्याची गणती करू शकत नाही आपण. हा के निराळ गाजत मग कृष्णनाथ काय करे, आणि असे गर्जना ऐकल्यानंतर शिंग ते रूप पाहिल्यावर भगवान काय करतायत.
प्रताप दिनकर घन निळे धेनुकासुरासी पाचारिले तव तो शृंगे उभारोनी बळे हरिवरी धाविनीला. अरे म्हणला बसलास काय वेळेसारखा, ये उठून. मग ते धावत चालणार शंग मोठे मोठे हलवत महिषासुरा रडत शक्तीवरी जैसा धावत की हिरण्यकश्यप बळे बहुत नरहरिवरी कोसळले. हिरण्यकश्यप कोण? प्रल्हादाचे वडील. हा, ते म्हणायचे दाखव तुझा देव कुठं आहे, कुठं आहे तुझा हरी. म्हणलाय खांबात आहे. खांबात आहे म्हणल्याबरोबर लात मारली हिरण्यकश्यपानं. धडाधडा आवाज झाला आणि ते सगळा खांब ढासळला आणि त्यातून नृसिंहरूप घेऊन भगवान बाहेर आले. तैसा धेनुकासुर धाविन्नला श्रीहरी अंगी मिसळला दोन्ही शृंगे ते वेळा रमानाथे धरिली. आणि तिकडून धावून आल्याबरोबर त्या दोन्ही शृंगाला दोन हाताने कृष्णाने पकडलं. उलतोनी भूमीवरी पाडिला सवेची सरसावनी धावला. आणि शिंगाला धरून उलटा फिरवल्याबरोबर तो कोसळला आणि परत कृष्ण त्याच्यावरती धावून गेली. मग श्रीकृष्णे चरणी धरिला बोवंडीला गरगरा. आणि मग म्हणले आता तुझ्या शिंगाला धरूनच तुला फेकतो. रमानाथे धरेली आपणीला सबळ बळे गत प्राण झाला ते वेळे. आणि शिंगाला धरून उचलून आपटला लागोपाठ बऱ्याच वेळा आपटला आणि त्याचा तो गतप्राण झाला, म्हणजे मृत्यू पावला. दिव्य सुमने वर्षले वृंदारक ते धवा. आणि आकाशातून देवलोक फुलांचा वर्षाव करू लागले. ऐसा अद्भुत करुणे पुरुषार्थ गोपा सहित परतला वैकुंठनाथ. असा अद्भुत पराक्रम करून आपल्या घराकडे माघारी फिरू लागले. कंसा शिकळला वृत्तांत धेनुकासुर निमाला. महाराजा भावात गेला. आता काय खरं नाही बाबा आपलं. मग परम प्रतापी केशी असुर. आता तिसरा असुर येतो बरं का, केशी नाव आहे त्याचं. उभा राहिला कंसा समोर म्हणे गोकुळचा सहार क्षण मात्रे करीन मी. आणि हा केशी नावाचा दैत्य काय म्हणतोय, अहो मी महाराज एका क्षणामध्ये त्या गोकुळचा अख्ख्या नाश करून टाकेन. मला तुम्ही कृष्णाची काय भीती सांगताय हो. माझी या प्रतापा पुढे देव पळती. अहो मला बघून देव पळतात. कृष्ण बळीराम केवडे ते काय लहान मुलं आहेत, मारावया शक्य त्यांना महाराज काय उडे हो. मी कोपता विरकेशी पळती दिनमणी आणि शशी. अहो चंद्र सूर्य मला बघून पळून जातात. ह्यांची काय एवढ्या मुलांची. ऐकता कंस मानसी परम संतोष पावला. अत्यानंद झाला. याला मोठं कोणी बोललं की आनंद व्हायचा आणि थोडं लहान बोललं की याला राग यायचा. म्हणून सांगितलं वस्त्रे भूषणे दिदली तयाशी गोकुळा चालला दैत्य केशी. आणि हा केशी नावाचा दैत्य गोकुळाकडे प्रयाण करून निघाला आहे. अश्वरूप धरुण वेगेशी घोष प्रदेशी पातला. कुठलं रूप घेतलं? घोड्याचं रूप धारण केलं. अश्वरूप म्हणजे घोड्याचं रूप धारण केलं. तळवे वाजती तेव्हा सबळ. घोड्याचे पाऊल कसे असतात, टप 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 असे ते. तळवे वाजती तेव्हा सबळ दणाणले उर्वी मंडळ. आणि त्या घोड्याच्या टापानं संपूर्ण त्रिभुवन हादरायला लागलं. देवी विमाने सकळ पळविली होते धवा. आणि आकाशामध्ये असणारे देव देवी आपापले विमान घेऊन पळवू लागले. पर्वताकार सबळ बळी गोकुळा भोवते कावे घालीन. ऐसा कोणी नाही बळी जो दृष्टी न्याहाळी तया ते. कोणीच बलवान नाही ना गोकुळामध्ये की जो त्याच्याकडं असं पाहिल क्रोध न मानणार चांगले बनवून कसंही पण असं कोणीही नाही बलवान.
गोकुळी झाला कल्लोळ, कपाटे लोक देती सबळ, म्हणते आता न रे गोकुळ, प्रलय काळ पातला. आता तर म्हणले प्रलय झाला, आता हे गोकुळ राहत नाही. सिंहनाद जेव्हा करी, थरथरे सकळ धरित्री, ऐसा कोण आहे क्षेत्री, जो जाऊनी धरी तया ते. असं कोणी बलवान माणूसच नाही ना, किंवा धनुर्धारी बी नाही कोणी. एक हाक झाली गोकुळी, ऐशी देखो निवनमाळी, अभय दिदले ते वेळी, म्हणे चिंता करू नका. वनमाळे म्हणजे साक्षात कृष्ण भगवान, ह्याने अभय दिलं सगळ्यांना, म्हणजे भेऊ नका. ऐशे बोलून राजीव नयन, मातंगावरी धावे पंचानन, की उर्गावरी विष्णू वाहन, न सावरत झेपावे. ज्याप्रमाणे गरुडानं झेप घ्यावी, किंवा शिवाने पंचमुखामध्ये प्रगट व्हावा, तिसरा उघडावा, त्याप्रमाणे की राक्षसावरी निरोळ सुत, धावे जैसा अकस्मात, त्याचे प्रकारे दीननाथ, केशियावरी धाविन्नला. दीननाथ म्हणजे साक्षात कृष्ण भगवान धावून गेले. केशीने देखिला श्याम सुंदर, कोमलांग नव पंकज नेत्र, मने हाची मुख्य शत्रु साचार, दैत्य संहार केला याने. त्याने ताबडतोब ओळखलं, हे लहानग दिसतंय पण पक्क चमत्कार दिसतंय, ह्यानं सहन केला सगळ्यांचा. कृष्णे धावनी ते वेळा, अकस्मात चरणी धरेला. कृष्ण भगवान धावून गेल्याबरोबर कृष्ण भगवंताने प्रथम त्याच्या पुढचे पाय धरले. कोणाचे? घोड्याचे पाय धरले. अकस्मात चरणी धरेला, भोवंडुनी भिरकाविला, एरू सरसावला सवेची. गोरगार गारगार फिरवला, आकाशामध्ये फेकून दिला. विशाळ मुख पसरिले, हरीश म्हणे गिळीन सगळे. आणि फेकून दिला मी म्हणते, आता मी गोकुळ घेऊन टाकतो सगळं, कोणाला ठेवत नाही. चरणी धरून ते वेळे, पुढते कृष्णे टाकिला, पर्वताकार सबळ घोडा, क्रोधे कडकडा खाय दाडा. ती घोड्या दाडा कारा कारा दात खाऊन अंगावर धावायला लागला, कारण तो दैत्य आहे, केशी दैत्य. अद्भुत हरीचा पवाडा, त्रिदश नेत्री विलोकिती. आणि ही संपूर्ण चमत्कारी रूप आणि हे संपूर्ण जे गोंधळ चाललाय, हे कोण पाहतंय? साक्षात पंचमुखी शिवशंकर बघतायत. आणि तिन्ही डोळ्याने बघतायत, एका डोळ्याने नाही. मागुती सरसावणी धाविनला, हरीने रगडुनी मुंगा पिळला, सव्य हस्त ते वेळा, मुखी घातला यदुवीरे. काय झालं? फिरून फिरून आपटला आणि त्याच्या तोंडामध्ये हात घातला अक्का. तेव्हा काय झालं? कुशीपर्यंत हात घाली तेव्हा जगन्नाथ. म्हणजे आपली कशी कुस आहे तशी फार पोटाच्या बाद परीड कुस हात घातला तिका लांब. आणि काय केलं? जैसा लोह गोळा ती तप्त, तैसा जाळीत अंतरी. आतल्यात प्रकाश ह्याला अग्निरूप दिलं हाताला आणि आतून त्याला पेटवला. कारण असताना हा बघून अग्निनारायणच आहे. जीवा तयाची पिळवणी, बाहेर काढले उपटवणी. आणि जीभ हातात धरली वडली आणि तिला असं पिळू लागला कपडे पिळल्यासारखं. दैत्य नेत्र वाटारुणी, तेजला प्राण तेथेची. आणि डोळे पांढरे करून प्राण सोडला स्वतःचा दैत्यानं. मुखी होऊन अशुद्धाचा पुर, भडभडावा हे अनिवार. विमाने आनंदले सुरवर, सुमने अपार वर्षती. अत्यानंद झाला कोणाला? आकाशातील देवी देवतांना आनंद झाला आणि भयंकर फुलाचा वर्षाव करू लागले. कळाला कंसाशी समाचार, प्राणाशी मुकला केशिवीर. मग धरणेवरी शरीर, कंसे घातले ते धवा. आता म्हणलं तिसरा बी मेला म्हणून जमिनीवर लोटांगण घेऊ लागला आणि घडघडा लोळू लागला. आणि का म्हणायला लागला?
जैसा पडलिया घट स्रोत्र अत्यंत शोक करी दशवक्र. काय झालं? कुंभकर्ण जमिनीवर पडला आकाशातून आणि त्यावेळी रावणानं हाय आता हाही गेला, आता मी एकटा काय करणार असं म्हणून मोठ्यानं ओरडू लागला. कारण हा राक्षस म्हणजे फार त्याच्या काम करणारा, त्याचा आवडीचा राक्षस होता ना. शोक करी दशवक्र तैसा व्याकुळ कंसासुर केशी दैत्या कारणे. सगळेच गेले ना रावणाचे त्या टाइमला, एकटा रावणच राहिला होता. आता म्हटलं मी एकटा काय करणार, भले भले गेले माझ्यापेक्षा बी असणारे शूरवीर. या उपरी के दिवशी गायी चारीत ऋषिकेशी. अनेक दिवस असाच कृष्ण भगवान सगळ्या गोपाळाने घेऊन गायी चारत होते. कंसे पाठविले प्रलंबाशी कपट वेशी दुरात्मया. प्रलंब नावाचा राक्षस आहे आणि त्याला पाठवलं कंसाने. वृषभ वेश धरुणी गाय माझे चरीवनी. गाय आता चरतात नाही, त्यामध्ये काय कालवाडाचं रूप घेऊन छोटस त्यांच्यामध्ये घुसला तो राक्षस. परम देशे जळे म्हणे आतल्या धुटके खाते, आता ह्याला मारो का त्याला मारो. हरिकडे पाहुनिया कृष्णाकडे बघतोय आणि इकडे ढोसले देते त्या वासरांना आजूबाजूच्या. शृंगे उभारुणी ते वेळा श्रीकृष्णावरी धाविन्नला. आणि शुंग मोठी करी करीत मोठा बनला आणि कृष्णावर धावून आला आणि काय म्हणतो, दैत्य कपट वेशी कळला श्रीरंगाशी ते धवा. श्रीरंग म्हणजे साक्षात कृष्ण. भगवंताला कळलं की हा पण आता आलाय, आता ह्याच्याकडे बघूया आपण. धरुणी दोन्ही शृंगे भवंडोनी आपटिला श्रीरंगे. पुन्हा धरून आपटला जैसे पक्व फळ चूर होय वेगे. बघा आपण झाडावर दगड मारला आंब्याला, हो तर आंबे झाड पडत नाही पण फळ लगेच पडतं आणि ती पिकलं फळच काय होतं, चेंदा मेंदा होतो. तसा त्याचा चेंदा मेंदा झाला. उर्वीवर या पटिता तैसे दूर झाले शरीर. त्याबरोबर भला मोठा राक्षस ध्येय निर्माण झाला. खाली पडल्याबरोबर प्राणाशी मुकला सुर. गेले महाराज हे वैकुंठला. प्राणाशी मुकला सुर कळला कंसाशी समाचार प्रलंब परत्र पावला. म्हणले महाराज हा पण गेला, लांब गेला हा. या उपरी के दिने निरम्र चांदणे यामिनी बळीरामाने चक्रपाणी वसंतवनी खेळती. बघा त्या वनाचं नाव आहे वसंतवन. त्यामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण खेळतायत. गोपललना समवेत कालिया मर्दन वनी खेळत. आणि गोपाळाबरोबर खेळतायत. काय झालं, तो शंखचूड दैत्य तेथे आले दुष्ट ते दवा. शंख आणि चूड ही दोन दैत्य त्या ठिकाणी आले आहेत. महानिर्दय यक्ष पाप खाणी गोवेश धरिला दोघा जणी. गायी ऐशी ध्वनी दुर्णी वनी करती ते. हे काय करायचे, कुठले जनावरच रूप घ्यायचे आणि त्याच्या आवाजामध्ये मोठ्यानं ओरडायचे की दुसऱ्याला वाटावं गाय फसली कुठेतरी. ते कुबेराचे सेवक महाकपटी दुष्ट देख क्षणक्षणा फोडती हाक व्रजनायक ऐकतसे. ते कोण होते राक्षस, पहिले कुबेराचे सेवक होते पण शापामुळं त्यानं तो जन्म प्राप्त झाला होता. हा बळीभद्राशी म्हणे मुरहर गायी धरोणे नेतो व्याघ्र तरीच वाहती वारंवार करुणासुरे करुणिया. बळराम म्हणले आपल्या गाय कोणतरी पकडून नेतोय, आवाज ऐकतोय मला. ऐशे बोलोनी कमला नायके गो ब्राह्मण प्रतिपाळके परमपुरुषे भक्त तारके ताड वृक्ष उपडिला. म्हणले भगवंता तुम्ही तर मी सांगतो कधीपासून मी ऐकतच नाही. आणि बलरामाने ताडाचा मोठा असा वृक्ष होता नारळासारखा उपटला ताकदीनं. आणि पुढं काय झालं, पाठीरा का भूधरा उतार तेने उपडिला प्रचंड तरुवर तोरे धावले महावीर गोरक्षणा कारणे. गोरक्षणा कारणे म्हणजे गायींच्या रक्षणासाठी धावले.
तो ते दोघे कपटवेशी पळते झाले वेगेशी. ते दोघे ह्यांना कोण पळाले. रामाने ऋषिकेशी मनोवेगेशी धावले. राम कोण? बलराम. आणि कृष्ण म्हणजे ऋषिकेश असं भगवंताला म्हटलंय. तो ते गोवेश टाकिती व्याघ्र होऊन वेगे पळती. तोंडात धरलेलं वासरू सोडून दिलं आणि जोरात पळायला लागले. शेष हरीन सोडती पाठलाग तयांचा. कृष्ण म्हणले आता ह्यांना सोडायचं नाही, ह्यांचा पाठलाग थांबवायचा नाही. माव करा दोघे जण व्याघ्र वेशी टाकून महाभ्यासुर रूप धरून उभे परतो निठाकले. भयंकर मोठं रूप धारण केलं जसं भगवान विराट रूप धारण करतात तसं, आणि उभे राहिले. आणि पुढं काय झालं? नग मस्तकी पळे वज्र तैसे दोघे माव कर तरुघाते केले चुर क्षण मात्र न लागता. विराट स्वरूप घेतलं परमेश्वराने दोघांनी आणि त्यांच्यावर प्रहार केला. घेऊनी चालले ते क्षणी विजय होऊनी रामचक्रपाणी. पूर्वस्थळा पावले आणि दोन्ही त्याचा वध करून आपल्या पूर्वस्थळी परत आले जिथं गाय राखत होती तिथं. त्यावर आली एकादशी जे परम प्रिय कर भक्ताशी. रुक्मांद सत्वराशी पूर्वी उद्धरला जिचेनी. आणि दुसऱ्या दिवशी काय आलं? एकादशी आली. पूर्वी उदरला जिचेनी हरी स्वरूप एकादशी नंदव्रतस्त ते दिवशी. ते शुनराचा उपास असायचा. जागरण झाले सर्वाशी सरली निशा सत्वर. आणि जागरण झालं होतं आणि रात्र संपली. मग दुसरे दिवशी पाही नंद उठला अरुणोदयी. यमुना तिरी ते समयी स्नाना लागी पातला. आणि नंदराजा कुठं आला? यमुना नदीवर स्नानासाठी आले, आंघोळीसाठी आले. तो जलपती मुख्य वरुण त्याचे दूत रक्षती अनुदिन. काळी जळी रिगती जे जन त्याशी धरुणी नेती ते. आणि वरुण राजे जे दूत होते ना, जे रात्रीची आंघोळ करतील ना त्यांना धरून न्यायचे, असं करायचे. अकाळी जळी रिगती जन त्याशी धरून नेती ते. आणि मनात चित्ती वरुण श्रीकृष्ण आदि नारायण. म्हणले हे या दैत्यांना मारून बेशुद्ध पडले युद्ध करून करून. हा तर कृष्ण दिसतोय, साक्षात आदिनारायणचा अवतार आहे. की अंश रूपे झाला सगुण पाहो लीला तयाची. म्हणले आता ह्यांची लीला बघूया. हरीचा पावयांत रसाधिपती होता टपत. तो अरुणोदयी नंद अकस्मात यमुना स्नाना पातला. तेवढ्यामध्ये नंदराजा त्या ठिकाणी आलेला आहे. नंद करिता घमर्षण वरुण हिरिणेला वडून गेले पाताळाशी घेऊन वरुणापाशी ते धवा. नंद राजा यमुनेमध्ये स्नानाला उतरल्याबरोबर वरुण राजाच्या दूताने त्याला पाताळमध्ये घेऊन गेले. कुठं? वरुण राजाकडे घेऊन गेले. यावरी गोकुळी काय झाली करणे उदयाद्रीवर आला वासर म्हणे आकाशामध्ये आला. कोण? सूर्य. म्हणे गृहधनी न येती का? अजून कसं धनी येत नाहीत. तो हाक गावात झाली नंद बुडाला यमुना जळी. चोकडो धावले गवळी यशोदा लीलवला हे. सगळ्या बाजूने गवळणी आणि गवळी धावले त्या ठिकाणी आले. यमुना तिरी उणी वक्षासळी पिठी नंदराणी मूर्छागत पडली धरणी शोके करुणी बिवळ. आणून बडवून घ्यायला लागली, मोठे लढा लागली. गवळी संचरले जळी एक पसरती आत जाळी एक बुडिया देती जळी शोध घेती नंदाचा. आता तो पाथरात गेला आणि रसा टाकून जाळी टाकून काय जाती लागणार आहे. यशोदा शोके देत हाका म्हणे नंदाजी वज्रपालका प्राणप्रिया सुखदायका कोठे आता पाहू तुम्हा. आता ज्या बायका अशा म्हणणार नाहीत, पण ते म्हणते आता तुम्हाला कुठं बघू, तुम्ही आम्हाला सोडून गेला. काल अष्टप्रहर एकादशी नंदजी तुम्ही निर्वाण. काल तर एकादशी होती आणि तुमचा मृत्यू झाला.
म्हणजे काय? उपवास तापास तुमचा जीव गेला हो. आजी पारणे करावय हसी कोठे गेला न कळे ते. आज तर पारणं करायचं होतं म्हणजे आज उपवास सोडायचा होता. आईशी माया करिता शोक जवळी आला वैकुंठ पाळक. आणि असा आई शोकत असताना कृष्ण भगवान जवळ आले. जो भक्तवत्सल शोकहारक माते प्रती बोलत तसे. आणि आता कृष्ण भगवान काय बोलताय ते उद्याच्या अध्यायामध्ये ऐकूया आपण.